आगामी महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना, भाजप आणि आरपीआय यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी असा आमचे प्रयत्न आहेत। यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना एकत्र आणणं गरजेचं आहे आणि ते काम आरपीआय करेल असं मत आरपीआय नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी व्यक्त केलंय। आज पुण्यात समाज कल्याण अधिकाऱ्यांची रामदास आठवले यांनी बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते। अॅट्रॉसिटी कायद्यावरही आठवलेंनी आपलं मत व्यक्त केलं। भाजप सेनेची युती होणार नाही असं नाही आहे, पण होणं अवघड काम आहे। पण मी प्रयत्न केला तर ती होऊ शकेल। काही ठिकाणी जिथं गरज आहे तिथं होऊ शकेल, पण जर झाली नाही तर आता आम्ही नॅचरल पार्टनर आहोत बीजेपीचे। लोकसभेला आम्ही भाजप सेनाचे पार्टनर होतो, पण आता विधानसभेपासून आरपीआय हा भाजपचा पार्टनर पक्ष आहे। त्यामुळे जर सेना भाजप एकत्र आले नाही तर भाजप आरपीआय एकत्र येणार आणि 10 महानगरपालिकेमध्ये आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणार। आणि तो कायदा काय कोणावर अन्याय करण्यासाठी अजिबात नाही, पण दलितांवर हल्ला केला की तो कायदा लागला पाहिजे। आणि आपल्या राज्यामध्ये त्या कायद्याचा जो इफेक्ट आहे तो राहिलेला नाही। आज तो कायद्यामध्ये कोणाला पकडलं तर त्याला पूर्वी 2-2.5 महिने बेल मिळत नव्हता, पण आता त्याला अॅट्रॉसिटी लावला तर त्याला अँटीसिपेटरी बेल मिळतो, लगेच त्याला कोर्टातून बेल मिळतो। तर त्याच्यावरच आम्ही विचार करतोय की बाबा त्या कायद्याला काय अर्थ राहिला नाही महाराष्ट्रामध्ये। त्यामुळं आमचं मंत्रालय हे याचा गंभीरपणे विचार करत आहे की कोणावर अन्याय करण्यासाठी हा कायदा नाही आणि या कायद्याने कोणावर अन्याय करू नये। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।